मानस पूजा कशाला म्हणावी? आपण पूजेवर म्हणत असतो मानस पूजा. तन मन धन तुमाशी जरी अर्पण करावी, अनुभवाशी पाता नाशिवंत व्हावी. मन वढाळ मुलकाचे बालट पहावी, धन जगडाची जात अंतरे बरवी शोधावी. तन सप्त धातू विशरीर मायावी युक्त, आता काय उत्तीर्ण व्हावे तुमाशी भगवंत. आता काय करुणा येऊ द्या माझी अवधूत. पतित पावन मृधाचे नाम बोले पैजा, जीवदशात मिराई तुमच्या चरण पैजा. कारुसली अवधूत गुरु दत्तराज महाराजा, माझ्या पदरी नाही कवडी कैसी करू पूजा. महाराज म्हणतात तन अर्पण कराय जावं तरी तनही मायाने युक्त झालेले आहे. धनाचा अर्पण कराय जावं तरी महाराज एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात, युगायुगी जीवाची करुणा तुझ मनातून आहे देवा. उतराई वावा काही नाही पदार्थ बरवा, नाशिवंत देवोनिया घ्यावा अविनाश ठेवा. ऐसा तू कृपावंत दत्त स्वामी दयाळुवा. आरती सद्गुरुनाथा स्वामी सद्गुरु, आरती सद्गुरुनाथा स्वामी सद्गुरु समर्था. काया वाचा मनोभावे चिरणी ठेवी येला माथा. आरती सद्गुरुनाथ. आपलं कसं आहे, आपण नाशिवंत त्या देवाला द्यायला लागलो आणि अविनाशाची मागणी करायला लागलो. म्हणून मानस पूजेमध्ये काय सांगितलेले, वस्तू अर्पण करायची नाहीत. वस्तूची वेगळी केल्या जाणारी जी पूजा आहे त्या पूजेला मानस पूजा म्हणतात. आपण सुद्धा पूजा पद्धत मध्ये मानस पूजेच वर्णन करायला लागलो, वापरायला लागलो वस्तू, आहे का नाही? काय म्हणतो आपण पूजा पद्धत मध्ये काय म्हणतो आपण? गुरुपूजेमध्ये काय म्हणतो? जल्यावाडे पाय धुतिले, श्री पल्लवे चरण पुसिले. जलियावाडी चरण पुसिले, पदांगुष्ठा लाविलो जना, बैसलो गुरु चरण पूजना. सद्गुरु सखा पाहुणा घरी, आजचा देन सोनी आपरे. सद्गुरु सखा पाहुणा घरी, आजचा दिवस सोनी आपरी. करुणी सखा शुद्ध वासना, बैसलो गुरु चरण पूजना. कोणतं जल म्हणायला लागलो आपण? आवडीचं जल. जल्ली आवडी पाय धुतले. पुढे जाऊन उगाळूनही कठीण वासना. यामध्ये खूप वासना, कठीण अशी वासना तयार झालेली आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, आम्ही केलेले परमार्थाचा विजय व्हावा असं जर वाटत असेल, आम्ही मरण्याच्या आधी आमची वासना मरावी. आम्ही मरण्याच्या आधी आमची वासना मरावी, म्हणजे आम्ही केलेले परमार्थाचं सफळ झालं, परमार्थ सफळ झालं. आम्ही मरत असताना सुद्धा वासना जर जिवंत राहिली, आम्ही आयुष्यभर केलेले परमार्थ वाया गेलं, काही कामी येत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या वासनेला उगाळून गंध करा. हे तर गंधगोळ्या उगाळणं चालूच आहे, आपलं चंदन उगाळणं चालूच आहे, नाही का? वासना वडाळ गाय, त्याला किती बांधून ठेवलं तरी हिरवं पाहिल्याबरोबर ते कोणाचं तरी उभ्या पिकात जाऊन चरल्याशिवाय राहत नाही महाराज, नाही का? वासना, त्या वासना उगाळून गंध करायला सांगितलं. भक्तीच्या अक्षदा लावायला सांगितल्या. मीपणाचं धूप करून जाळायला सांगितलं. ज्ञानाची ज्योत लावायला सांगितली. मनाचं वस्त्र पांघरायला सांगितलं, नाही का? ह्या गोष्टी आपण सोडून दिल्या, वस्तूच अर्पण करायला लागलो. ते गणपत, ते चिंतामणी देव, हे चिंतामणी देव मानस पूजा करू लागले होते. वस्तूची वेगळी पूजा, वस्तूच्या विरहित पूजा करू लागले.
पण पूजा करत असताना मात्र चित्ताची एकाग्रता नव्हती. परमार्थामध्ये चित्ताची एकाग्रता खूप अत्यंत महत्वाची आहे. चित्ताची जर एकाग्रता नसेल तर महाराज म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, 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 त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, चित्त नाही नामे तर ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमी गंगा यमुना आणि सरस्वती तिन्ही नद्या मिळालेले संगम आहे. कुठं आहे? प्रयागराजला आहे. अशा तीर्थावर जाऊन सुद्धा चित्तात जर नाम नसेल, चित्तात जर वासना खवळत असेल, चित्तात जर विषय खवळत असेल तर महाराज म्हणतात तीर्थावर जाऊन काही महत्व नाही. म्हणून चित्ताची एकाग्रता होणं परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. जसं शरीरामध्ये पित्त महत्वाचं आहे तसं परमार्थामध्ये चित्त महत्वाचं आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे घेऊ काम, सुखी करू काम. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखी करू काम, सुखी करू काम. तुझे रूप चित्ती राहो, चित्तामध्ये नाम असावं लागते. देह जरी प्रपंचाचा दास झाला, देह जरी प्रपंचाचे काम करीत असला तर चित्तात मात्र काय असावं लागते? नाम असावं लागते. नाम कधी असते चित्तामध्ये? तर चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय चित्तात नाम असू शकत नाही. चित्त ज्याचं चित्त शुद्ध झाले त्याच्या चित्तात केवळ नामच असते, बाकी काही सुद्धा नसते.
एका ठिकाणी एक गवळण खूप सुंदर सांगते, त्या देवानं माझं चित्ताचं हरण केल्यामुळं आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा. नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा, आता कसे जाऊ घरा. चित्ताचं देवाने हरण केल्यावर त्या जीवाला काही केल्या संसार गोड लागत नाही म्हणे. म्हणूनच ते गवळण म्हणायला लागले, आता कैशी जाऊ घरा. आणि घरला नाही, सप्ताह झाल्यावर घरला जावं लागेल की नाही, जावं लागेल की नाही. 6 तारखेला सकाळी काकडा झाल्यावर गावाकडे जावं लागते की नाही, जावं लागते की नाही. नाही गेल्यावर काय म्हणतील लोक, घरातून काढून दिले असतील, घरी भाकर देणं झाली असतील, नाही का. म्हणूनच ते गवळण म्हणायला लागली, आता कैशी जाऊ घरा. आणि नाही घरला गेलं तरी लोक बरे नाहीत ना. नाही नोहे बरा हा लौकिक, बरोबर का. आणखी नाही पुढे जाऊन एक प्रमाण सांगून जातो, देव भक्ता लागी करुणेदी संसार, अंगी वारा वारा करुणी ठेवी. ज्याची चित्ताची शुद्धता झालेली आहे त्या भक्ताला देव काही केल्या संसारात रममान होऊ देत नाही. त्याच्या भक्ताला उपाधीच्या पलीकड देव ठेवते, उपाधीमध्ये गुप्त होऊ देत नाही, उपाधीमध्ये अडकू देत नाही. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काही निद्रिते जिनावे, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. म्हणून महाराज ते साधक कसे असतात, ते संसारात कधीही रममाण होत नाहीत. म्हणून महाराज त्या ठिकाणी तुकाराम महाराज जाऊन पोहोचले आणि ते मानस पूजा करायला लागले होते. मानस पूजेत बसलेले जे चिंतामणी देव होते, त्या चिंतामणी देव मानस पूजेत बसून मळ्यातल्या कुपाचा विचार करू लागले. मळ्याच्या आजूबाजूला लावलेले जे कूप होतं, ते कूप थोडंसं कुठंतरी फुटलेलं होतं. त्यातून जनावर वगैरे मधात जातात की काय, काही पीक खातात की काय, कुठं बसून विचार करू लागले. मानस पूजेत बसून विचार करू लागले. हे कोणाला कळालं, तुकाराम महाराजाला कळालं. पूजा झाल्याच्या नंतर ते बाहेर आले. तुकाराम महाराज बाहेर अंगणात बसलेले होते. तुकाराम महाराजाला विचारलं, कधी आले तुकोबा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही पूजेत बसून ज्या वेळेस मळ्यात फिरू लागले होते तेव्हाच आलो म्हणले. त्याला काय म्हणावं लागेल, चित्ताची शुद्धता नाही. स्वतः गणपती बाप्पा त्यांच्या पूजेत हजर राहायचे म्हणे. गणपती बाप्पा स्वतः त्यांचं पूजा स्वीकार करायचे, पण चित्ताची शुद्धता नाही. असं नव्हतं महाराज. महाराजांनी आताच मी एक प्रमाण सांगून गेलो, ज्याची चित्ताची शुद्धता झालेली आहे त्याला व्याघ्रही काही करीत नाही आणि सर्पही काही करीत नाही.
आपल्या उमरखेडचं जवळ मरसूळ नावाचं गाव आहे. आनंदगिरीजी बापूंचं खूप मोठं शिष्य परिवार, आपल्या महंत श्री गोपाळगिरीजी बापूंचं सुद्धा खूप मोठा शिष्य परिवार त्या ठिकाणी आहे. त्या मरसूळच्या एका भक्तानं बापूंच्या दर्शनासाठी सह्याद्रीला गेले आणि सह्याद्रीच्या अमृत कुंडावरती महाराज अनुष्ठान करायला बसलेले होते. बापू त्या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले होते. अमृतकुंड हे वडगुंपेपासून खाली असं जवळपास 3-4 किलोमीटर सरकच असं पाताळात गेल्यासारखंच जावं लागते, सारखंच उतरावं लागते. त्या ठिकाणी अमृतकुंड आहे. त्या अमृतकुंडावरती बापू अनुष्ठान करायचे. आता या काळात अमृतकुंडावर माणसाला जायची ताकद नाही. त्या काळात तर काय घनदाट जंगल असेल. त्या ठिकाणी जाऊन बापूंना ते भेटलं आणि बापूंना भेटून त्या ठिकाणी बापूंनी त्याचं सर्व विचारपूस केलं, त्याचं सांत्वन केलं आणि सांगितलं आता उशीर व्हायला लागले, दिवस मावळायला लागले, आता म्हणले तू निघून जा. बापूंनी कोणाला सांगितलं? भक्ताला सांगितलं. ते भक्तही असं होतं महाराज, निजभक्तच म्हणायला काही हरकत नाही. भक्त खूप असतात पण काय करावं, बापू गावात आले की ते भक्त, बापू गावातून गेले की मग काय 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 सांगायचं कामच नाही. शिष्यार शिष्यान त्याचं खिशात, शिष्यान ते पिऊन निशा, नाही का? तसं नाही, ते निजभक्त होता. बापूंना सांगितलं मला आजच्या दिवस तुमच्या सोबतच झोपायचंय बापू. बापूंनी सांगितलं माझ्याकडे झोपायचं काही विचार करू नकोस, माझ्याकडे रात्रीला खूप मोठे मोठे कुत्रे येतात म्हणले. त्याला समजलं नाही. बापूच्या सोबत ते झोपलं. बापूंनी रात्री 12 वाजता उठले आणि अमृतकुंडातलं पाणी घेऊन स्नान वगैरे केले. रात्री 12 वाजता अमृतकुंडातल्या पाण्यानं स्नान करून अमृतकुंडाच्या वरती आपल्या श्रीमंत गोपाळगिरीजी बापूंच्या कृपा प्रसादानं त्या ठिकाणी मरसूळच्या लोकांनी एकदा सप्ताह केला होता. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणचं दर्शन करण्याचं योग प्राप्त झालं, म्हणून त्या कुंडाची वगैरे सर्व माहिती आहे मला. त्या कुंडाच्या वरती बापू अनुष्ठानाला बसलेले आणि दत्त महाराजांचं नामाचं चिंतन करायला लागलेले. जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज नामाचं चिंतन करीत महाराज त्या ठिकाणी बापू बसलेले होते आणि हा भक्त झोपलेलं होतं. तिथं छोटीशी अमृतकुंडावरती मातीची माडी होती. त्या माडीच्या उघड खांबीमध्ये ते भक्त झोपलेला आणि बापू कुंडाच्या वरती अनुष्ठानावर बसलेले. रात्री 12च्या नंतर वाघाचं आवाज याच्या कानी पडलं. वाघाचा आवाज कानी पडल्याबरोबर यानं वाघाला पाहिलं सुद्धा नाही. याचं 1 नंबर 2 नंबर दोन्ही झाले एकदाच. बापूचा अनुष्ठानाला बसलेला. बापूंच्या जवळजवळ दोन्ही वाघ आले आणि कुंडातलं पाणी पिले बापूच्या देखत आणि बापूंच्या जवळ येऊन बापूच्या दोन्ही बाजूला 2 वाघ बसून बापूच्या अंगाला चाटायला सुरुवात केलेली आहे. हे पाहिल्याच्या नंतर तर आश्चर्यचकित झाला ते भक्त. ते जाग्यावरून उठलं काही नाही, अंगावरचं पांघरण काही काढलं नाही.
एक छोटूस कुठंतरी छिद्र होतं म्हणून त्या पांघरणाला. आपणही पाहत नाही का कधी कधी चित्रातूनच पाहत असतो, पांघरण अंगावर राहते पण छिद्रातून बाहेर बघत असतो. ते छिद्रातून पाहू लागले हे सर्व दृश्य. दुसऱ्या दिवशी जाऊन ते दत्तराम भारती महाराजांना सांगितलं, महाराज ते काय साधारण पुरुष नाही, ते महापुरुष आहे. महापुरुष कोणाला म्हणतात? महात्मा कोणाला म्हणतात? आपण सर्व आत्मेच आहोत, पण ज्याचा आत्मा मोठा आहे, आत्मा मोठा कशाने होत असते? असे काही सत्कर्म केल्याच्या नंतर, असं काही अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला महात्मा म्हणत असतात. गुरु भारती महाराजांना ही कळाल्याबरोबर दत्तराम भारती महाराजांनी ताबडतोब निर्णय घेतला. महाराज त्या काळात दत्तबर्डी संस्थानावरती कोणी महंत नव्हते. दत्तगिरी महाराजांच्या नंतर, बरोबर आहे ना बापू, दत्तगिरी महाराजांच्या नंतर बरेच दिवस गादी या ठिकाणी मोकळीच गादी होती, गादीवर कोणी महंत विराजमान नव्हते. दत्तगिरी महाराज हे रजाकारात हुतात्मा झाले होते. आता जे बापूंच्या गादीच्या वरती लावलेले जे फोटो आहे ते दत्तगिरी बापूंचा फोटो आहे. त्या दत्तगिरी बापूंच्या नंतर या ठिकाणी महंत नव्हते आणि हे सुद्धा माहूरच्या खालोखाल तेवढ्याच अधिकाराचं ठिकाण असल्यामुळं दत्तराम भारती महाराजांनी निर्णय घेतला आणि आनंदगिरी बापूंना या ठिकाणी गादीवरती बसवलं आणि महंत म्हणून या ठिकाणी स्थापना केली. बापूंच्या पुण्याईनच या ठिकाणी होत असलेलं एवढं मोठं भव्य सोहळा, आणि म्हणून माझ्या लक्षात आलं एकदाचं बापूचं चरित्राचं चिंतन करावं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पुण्यवंताचं नाव घेतलं तरी पुण्याचा संचय होतो म्हणे, म्हणून एकदा बापूच्या नावानं सर्वांनी स्मरण करायचंय. बापू
आजचा कथेचा दुसरा दिवस आहे. कालच्या कथेमध्ये राजा दलादनाने दत्त महाराजांना प्रश्न करायला सुरुवात केली. महाराज शब्द सामान्य, अपरोक्ष, विशेष आणि अपरोक्ष आणि याही वेगळं असणारं जे परज्ञान आहे ते परज्ञान मला सांगा. आणि त्यापूर्वी तुम्ही कुठून आलेले आहात, तुम्ही कोण्या गावचे आहात आणि तुमचं कार्य काय आहे याचा थोडासा परिचय करून द्या. त्या ठिकाणी दत्त महाराज आपला स्वतःचा परिचय करून देऊ लागले. कोणाला? राजा दलादनाला. आम्ही कशासाठी आलेले आहोत, आमचं मूळचं कार्य काय हे राजा दलादनाला दत्त महाराज सांगत आहेत. काल बोलून गेलोय मी तुम्हाला. कुठपर्यंत आपलं चरित्र आलं होतं काल? चरित्र कुठपर्यंत आलं होतं कालचं?